Good morning, students. Today we are starting with third lesson, storage of water, EVS 1. Now these three lessons are for exams. So listen carefully, read the lesson again and again. Now here, storage. What do you mean by storage? Storage means साठवणूक. आपण काय म्हणतो? पाणी साठवणे. मग ते किती पद्धतीने साठवतो आपण पाणी? Before that, here is one activity that we will see. Make a small hillock of mud. Hillock, underline that word. Hillock in the sense heap of the soil. एक छोटा डोंगर बनवायचा आहे of mud and stones in the schoolyard. Some stones, set some stones around the into the hillock. Pour water over the hillock from a watering can like rain. Use the following points to study how the water flows over the hillock. ॲक्च्युली जसे डोंगर पर्वत असतात त्याची ॲक्टिव्हिटी त्याच्यावरती पाणी पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर ते पाणी कुठल्या कुठल्या दिशेने जातं ते बघण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. हा जो डोंगर आहे त्याच्या आतमध्ये दगड पण घातलेले आहेत, आलं का लक्षात, आणि वरून माती पूर्ण लावलेली आहे आणि ओबडधोबड करायचा आहे तयार हा. नाव इन विच डायरेक्शन डज द वॉटर फ्लो. मग आता पाणी ज्यावेळी आपण पावसाप्रमाणे वरून स्प्रे करतोय या पाण्याच्या झारीतून कुठल्या डायरेक्शननी पाणी जाईल? साहजिकच आहे, जिकडे जास्त उतार तिकडे पाणी फ्लो होणार आहे. हाऊ डज वॉटर फ्लो ऑन द स्टीपर स्लोप्स. स्टीपर म्हणजे ज्याचा उतार अगदी स्ट्रेट आहे. उबडधोबड आहे तिथे अडखळत अडखळत पाणी खाली येईल, पण स्टीपर म्हणजे एकदम पूर्ण स्ट्रेट उतार असेल तिथे. स्लोप तर पाणी कसं येईल? स्ट्रेट वे येईल. हाऊ डज इट फ्लो ऑन द जेंटलर स्लोप. ओके, जेंटलर इन द सेन्स हे बघा, स्टीपर, gentler, underline these words. What happens when the stones cause on obstruction. दगडांचा अडथळा, obstruction in the sense मध्येच एखादा खडक आला, दगड आला, त्यावेळेला काय होईल? Where do puddles form. puddles म्हणजे पाण्याचे डबके. रस्त्यावर, रोडवर, डोंगराळ भागात पाण्याचे डबके दिसतात ना, हे कुठे साठतील बरं? जिथे खड्डा आहे तिथं पाण्याचं डबकं साचणार आहे पाऊस पडला की. व्हेअर डू पडल्स फॉर्म. वेन डज द डायरेक्शन ऑफ फ्लो चेंज. आणि पाण्याच्या प्रवाहाची दिशा केव्हा बदलते? पाण्याच्या प्रवाहाची दिशा मध्ये अडथळा आला की उताराच्या दिशेने पाणी वाहू लागतं. जिथे स्लोप आहे तिकडे पाणी वाहतं. हा पाण्याचा एक नियमच आहे, लिक्विडचा नियमच आहे. स्लोप, उंच भागाकडे पाणी सहजासहजी जाईल का? नाही जाणार. जिकडे उतार आहे तिकडेच स्लोपकडेच पाणी जाईल. असा हा मी जेवढा स्लोप करू तेवढं त्या सरफेसवरून पाणी खाली उतरत जाईल. आता ही झाली ॲक्टिव्हिटी. या सगळ्यावरून आपल्याला काय निदर्शनास येतं? यू विल रिअलाइज दॅट सम रेन वॉटर फ्लोज अवे ओव्हर द ग्राउंड. वी रिअलाइज. आता इकडे बघा काय क्वेश्चन दिलेत अजून. नाव स्टॉप वॉटरिंग द हिलॉक. आता पाणी देणं थांबवायचं आहे. मेक ऑब्झर्वेशन्स यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. काय पॉईंट्स दिलेले आहेत ते बघूया आपण. वाय डिड द हिलॉक ड्राय वेन वी स्टॉप्ड पोरिंग वॉटर. आता हे का कोरडं झालं असेल? कोरडं होईल ना आपण पाणी देणं थांबवल्यानंतर. देन हाऊ लॉंग डिड द हिलॉक टेक टू ड्राय. हे वाळण्यासाठी त्याला किती वेळ लागला? विच पार्ट ऑफ द हिलॉक ड्राईड क्विकली. वेळ लागलेला हा साधारण उष्णतेवर अवलंबून आहे. सूर्याची उष्णता किती प्रखर आहे, हाऊ मच सनरेज आर कमिंग ओव्हर इट, इट डिपेंड्स ऑन दॅट. देन विच पार्ट ऑफ द हिलॉक ड्राईड क्विकली. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. मीन्स सरफेस, वॉट एवर द अप्पर लेयर ऑफ दिस हिलॉक दॅट इज गोइंग टू ड्राय क्विकली. जो वरचा भाग आहे तो. विच पार्ट टूक लॉंगर टू ड्राय. कोणता पार्ट जास्त वेळ लागेल सुकायला? इंटरनल पार्ट. ओके. देन वाय डिड इट टेक लॉंगर टू ड्राय. कारण आतमध्ये तेवढी सूर्याची किरणं पोचणार आहेत का? नाही पोचणार. त्याला वरचा भाग जेव्हा तापत तापत ती हीट आतपर्यंत पोचेल इंटरनली, देन ओनली इट इज गोइंग टू ड्राय कम्प्लिटली. Now you will realize that some rainwater flows away over the ground. Some water seeps in the sense शोषून घेणे, absorbs into the ground. All the water we get comes from the rain. The
Rainy season lasts for 3 or 4 months. Along with this, all living things use this water all year round. हे जे पाणी आहे पावसाचं, जे 3 ते 4 महिने पाऊस असतो, तर जेवढं पाणी जमिनीत मुरतं, अलॉंग विथ दिस ऑल लिव्हिंग थिंग्स यूज दिस वॉटर ऑल इयर राऊंड. वर्षभर हे पाणी वापरात येतं. इफ वी डू नॉट स्टोअर वॉटर, आता पाणी स्टोरेज काय असतं? वी विल नॉट हॅव इनफ वॉटर फॉर अवर नीड्स. दॅट इज वाय वी हॅव टू सेव्ह वॉटर. वॉटर मस्ट बी इकॉनॉमिकली, वॉटर मस्ट बी यूज्ड इकॉनॉमिकली. इकॉनॉमिकली म्हणजे जपून पाणी वापरायचं आहे. मी जे जे वर्ड्स अंडरलाईन करते ते वर्ड्स अंडरलाईन करून तुम्हाला 2 टाइम्स लिहायचं आहे प्रत्येक लेसनला, ईच अँड एव्हरी लेसनला. इन दिस लेसन वी विल सी डिफरंट वेज ऑफ स्टोरिंग वॉटर. पाणी साठवण्याच्या पद्धती पाहूया आपण. आता जमिनीत मुरलेलं पाणी, ते पाणी वर्षभर वापरायचं. मग वापरायचं म्हटल्यानंतर ते स्टोअर तर करावं लागेल. मग स्टोरेज कशा पद्धतीने? ओल्ड वॉटर स्टोअर्स. पूर्वीच्या पद्धती काय होत्या? विहिरी असायच्या, आड असायचे. गावात, घरात, वाड्यात एखादं आड असायचं प्रत्येकाच्या घरात. छोट्या विहिरीला आड म्हणतात, बांधलेलं आड. नाव ओल्ड वॉटर स्टोअर्स इन द ओल्डन डेज सेव्हरल मेथड्स, सेव्हरल म्हणजे खूप साऱ्या, पुष्कळ मेथड्स ऑफ स्टोरिंग वॉटर वर यूज्ड इन अवर स्टेट. आपल्या राज्यात ह्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जायच्या. नाव डेज दीज ओल्ड वॉटर स्टोअर्स आर रेअरली यूज्ड. रेअरली म्हणजे आता ह्या जुन्या पद्धती फार कमी प्रमाणात, क्वचित दिसतात. शेतात विहीर दिसते, आता घरोघरी कोणी विहिरीवर पाणी आणायला जात नाही. हाऊ एव्हर देअर रिमेन्स कॅन बी सीन इन ऑल प्लेसेस. रिमेन्स म्हणजे त्यांचे जे आता हे विहिरी, जुन्या विहिरी, यांचे अवशेष आपल्याला दिसतात. कॅन बी सीन इन ऑल प्लेसेस. सम ऑफ देम आर व्हेरी ब्युटिफुल. काही विहिरी ह्या अशा बांधलेल्या, त्याच्यावरती रहाट बांधलेला, खूप सुंदर दिसतात. वॉटर इन सम ऑफ दीज स्टोअर्स नेवर गेट डिप्लेटेड. आणि कधीच यातलं पाणी कमी होत नाही. वेल्स, पहिला स्टोरेज वॉटर, वेल्स. सम रेन वॉटर सीप्स इन टू द ग्राउंड. वेल्स आर डग टू ऑब्टेन दिस वॉटर. हे पाणी मिळवण्यासाठी विहिरी खणल्या जातात. आता हे काय बरं? सेकंड वन, वॉटर टँक्स इन फोर्ट्स. गड किल्ले शिवाजी महाराजांनी जे बांधले, तिथे काय वॉटर टँक म्हणजे मोठे मोठे पाण्याचे हौद बांधलेले होते, त्याला वॉटर टँक म्हणतात. पीपल लिव्ड इन ऑन द हिल फोर्ट्स इन द पास्ट. पूर्वीच्या काळात हिल फोर्ट्स म्हणजे जे टेकडीवर किंवा पर्वतावर, डोंगरावर किल्ले बांधलेले असायचे, तिथे लोक राहायचे. मग त्यांना सगळ्यात आधी शिवाजी महाराजांनी पाण्याची सोय करून ठेवलेली. दे ऑल्सो नीडेड वॉटर. द फोर्ट्स हॅड रिझर्वायर्स अँड टँक्स. रिझर्वायर्स म्हणजे स्टोरेज करून ठेवण्यासाठी जे मोठे मोठे हौद, टँक बांधलेले असायचे. डग इन टू द स्टोन, तलाव म्हणतात त्याला, असे बांधलेले असतात. नाव ड्रॉवेल्स, सरोवर, तलाव, छोटे तळे आणि हौद. ड्रॉवेल्स म्हणजेच आड. मी आत्ता म्हटलं ना तुम्हाला, आड म्हणतात ह्याला. आड हे साईज लहान असते त्याची, आलं का लक्षात? इन द पास्ट ड्रॉवेल्स वर डग टू गेट ड्रिंकिंग वॉटर. दे वर स्मॉल वेल्स फ्रॉम विच वॉटर वॉज ड्रॉन इन टू अ स्मॉल पॉट. पोहरा टाकला जातो आतमध्ये, याला काय म्हणतात? पोहरा. तो पोहरा आतमध्ये टाकून विहिरीमध्ये पाणी वरती खेचलं जायचं दोरीच्या साह्याने किंवा रहाटाच्या साह्याने. आटपाडी इन सांगली डिस्ट्रिक्ट हॅड अ ड्रॉवेल इन एव्हरी वाडा. प्रत्येक वाड्यात एक एक आड आहे. द ड्रॉवेल्स हॅड वॉटर ऑल इयर राऊंड. पूर्ण वर्षभर त्यात पाणी असायचं, इवन असतं. When the tap water system was introduced, the drawells went out of use. Many were sealed. म्हणजे ज्या वेळेला नळ प्रत्येकाच्या घरात, टॅप वॉटर सिस्टीम म्हणजे काय? प्रत्येकाच्या घरात नळाचं कनेक्शन मिळालं, त्यानंतर ही वाड्यामधील आडाची संकल्पना ही सील झाली. काही आड सील केले धोका नसावा म्हणून, आणि बाकीचे आउट ऑफ यूज गेले. Now there are very few left in Atpadi. This can be seen in many villages.
खूपशा खेड्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. आता रिव्हर्स अँड बंड्स, बंड्स म्हणजे बांध म्हणतो आपण त्याला, बांध घालायचे. अर्दन अँड मॅसनरी बंड्स वर बिल्ड अक्रॉस रिव्हर्स टू स्टोअर देअर वॉटर. अर्दन म्हणजे मातीचे बांध आणि मसोनरी म्हणजे जे कॉन्क्रीटचे बांध असतात ते बांधले जातात. वेअर बिल्ड अक्रॉस रिव्हर्स टू स्टोअर देअर वॉटर. ओल्ड रिझर्वायर्स वर बिल्ट इन एरियाज ऑफ लो रेनफॉल और इन एरियाज विदाउट अ मेजर रिव्हर. ज्या एरियामध्ये नदी नाही, विहीर नाही, अशा ठिकाणी हे असे रिझर्वायर बांधलेले असतात. ओके. अ टँक ऑफ चांदवड इन नाशिक डिस्ट्रिक्ट. मोठं रिझर्वायर, पाण्याचा साठा इथे केला जातो. पाऊस पडला की पाणी साठून राहतं. In areas without a major river, most of the reservoirs were built using stone and mortar. Okay, underline all these words, find out the meanings also. Now old tanks means haud, जुने हौद जे आहेत. Earlier tanks were used to store water. Some large cities still have these old tanks. Some of them are still in use. Find out if your locality has such old water storage system. अशा प्रकारे हे हौद जे आहेत, अ टँक इन औरंगाबाद सिटी, मोठे मोठे हौद बांधले जातात पाणी साठवण्यासाठी. सो स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड ऑल दिस ओल्ड वॉटर स्टोरेजेस? विच इज वन? वेल. देन सेकंड वन ड्रॉवेल म्हणजे आड. सेकंड वन वॉटर टँक्स इन फोर्ट्स, किल्ल्यांवरती बांधलेले मोठे मोठे वॉटर टँक. थर्ड वन ड्रॉवेल्स. फोर्थ वन रिव्हर्स अँड बंड्स, नद्यांच्या काठावर बांधलेले बांध. ओल्ड रिझर्वायर, ओल्ड टँक्स. नाव हिअर what is the solution? Sauni and Ameya get tap water in their house. As a result, the water from the drawell, which had been used since the old days, is not used any longer. Drawell, त्यांच्या घरात जी काही आड आहे ते. Because of this, grandmother is upset. Suggest how Sauni and Ameya can use the drawell water for purposes other than drinking. आता पाणी जे आहे, पाणी हे फक्त प्यायलाच लागतं का? प्यायला शुद्ध पाणी वापरतो आपण, पण जे गढूळ पाणी आहे त्याचा वापर आपण काय करू शकतो? म्हणजे ते पाणी वाया जातं का? त्या पाण्याचा काहीच यूज नाही का? असं होत नाही. त्या पाण्याचा आपण गार्डनिंगसाठी वापर करतो. आलं का लक्षात? शेतीसाठी वापर करतो. ॲज अ रिझल्ट, द वॉटर फ्रॉम द ड्रॉवेल विच हॅड बीन used since the old days is not used any longer. Now they can use this water instead of drinking for many ways, for washing the clothes, for washing that utensils, for watering the plants, etc. Now recent system. Old water storages we had seen. Now recent systems. First one is the dam. We are very much familiar about the dam. Koyna Dam, Almatti Dam. Yes, the most important of all recent water storages is the dam. डॅमला काय म्हणतो आपण? धरण. ओके. डॅम्स मेड इट पॉसिबल टू स्टोअर ह्यूज क्वांटिटीज ऑफ वॉटर. भरपूर प्रमाणात पाण्याचा साठा होतो. नदीवरच धरण बांधलं जातं मोठ्या भिंती घालून. ॲज अ रिझल्ट, मोर लँड वॉज ब्रॉट अंडर कल्टिवेशन. कल्टिवेशन म्हणजे सुपीक बनवली जाते ती जमीन, जास्तीत जास्त पीक घेण्याची क्षमता वाढावी अशी बनवली जाते. सिटीज बिगॅन टू ग्रो. इट बिकम्स पॉसिबल टू सेट अप फॅक्टरीज अँड जनरेट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ज्या क्षमतेने पाणी वरून स्पीडनी कोसळतं त्या क्षमतेचा वापर करून इलेक्ट्रिसिटी पण बनवली जाते. कोयना धरणावरती आहे पहा इलेक्ट्रिसिटी प्लांट. महाराष्ट्र हॅज सेव्हरल लार्ज डॅम्स सच ॲज जायकवाडी, कोयना, उजनी अँड येलदरी. Find out exactly where these dams are located on physical map. You can find out by using Google where is Koyna, Uzni, Yeldari and Jayakwadi. Understood, students? So here we will stop now. Second point and exercise of this lesson we will discuss in the next period.
read the lesson, underlined word, write it 2 times. Okay, thank you.